उपमहापौर धनंजय जाधव यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे अचानक भेट देऊन पाहणी केली आहे। उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांची हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे अचानक भेट। महापालिकेच्या माध्यमातून मोफत आरोग्य सुविधा जनतेपर्यंत पोहोचविणार उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव। आरोग्य सोयी सुविधांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे दिले आदेश। महापालिकेचे उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी दातरंगेमळा येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे अचानक भेट देत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांचा आढावा घेतलाय। या भेटीदरम्यान त्यांनी डॉक्टर व कर्मचारी यांच्याशी संवाद साधत ओपीडी, औषध वितरण, तपासणी आणि सुविधा व्यवस्थेची तपासणी केली। यावेळी नगरसेवक महेश लोंढे आणि डॉक्टर गौरव देशमुख उपस्थित होते। उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव म्हणाले, केंद्र, राज्य आणि महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांसाठी विविध मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत, परंतु या सुविधा अनेक नागरिकांना माहीत नसतात। त्या जनतेपर्यंत पोहोचवण्यात म्हणून दवाखान्यांच्या बाहेर आरोग्य सेवांचा तपशील असलेले फलक लावण्याचे आदेश त्यांनी दिले। ते पुढे म्हणाले की दातरंगेमळा येथील आपला दवाखाना सध्या दररोज 30 ते 40 ओपीडी रुग्णांची तपासणी करतो। ही संख्या वाढवून दररोज 100 रुग्णांना सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। आरोग्य सेवांविषयी जनजागृती वाढून नागरिकांनी आपल्या प्राथमिक तपासण्या वेळेत करून घ्याव्यात, जाधव म्हणाले। अनेक वेळा सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आर्थिक परिस्थितीमुळे आजारपण अंगावर काढतात, त्यामुळे आजार गंभीर बनतो। महापालिकेच्या दवाखान्यात मोफत तपासण्या आणि औषधे उपलब्ध आहेत। नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा। नगरसेवक महेश लोंढे म्हणाले, दवाखान्यात आल्यावर सुरुवातीला असं वाटतं की व्यवस्था विस्कळीत असेल, पण प्रत्यक्ष पाहणी केली तर चांगली शिस्तबद्ध व्यवस्था आणि गुणवत्तापूर्ण सेवा दिली जात असल्याचे दिसले। नागरिकांनी या मोफत आरोग्य सेवांचा अधिकाधिक लाभ घ्यावा। ते पुढे म्हणाले, प्रभाग क्रमांक 9 मध्ये आरोग्य जनजागृती उपक्रम सुरू करण्यात येईल, जेणेकरून प्रत्येक नागरिकाला या सुविधांची माहिती मिळेल। डॉक्टर गौरव देशमुख यांनी सांगितले की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यात सर्व प्रकारच्या तपासण्या केल्या जातात। येथे नागरिकांना औषध पूर्णपणे मोफत दिली जातात। येणाऱ्या दिवसात ओपीडीची क्षमता वाढवून अधिकाधिक नागरिकांना या सेवांचा लाभ देण्याचे आमचे प्रयत्न आहेत। महापालिकेच्या माध्यमातून सुविधा मोफत देणे ही जनसेवेची खरी व्याख्या आहे। नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेत आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे प्रतिपादन उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी व्यक्त केले। आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना नालेगाव भागामध्ये सुरू आहे आणि आज मी व आमचे नगरसेवक महेशजी लोंढे यांनी आम्ही इथं अचानक पाहणी केली असता एक चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी डॉक्टर देशमुखांच्या माध्यमातून चालू आहे। पालिकेच्या माध्यमातून सगळे औषध पुरवठा या ठिकाणी जेवढा लागतो तेवढा केला जातो। आम्ही कुठलीही यांना पूर्वकल्पना न देता तर म्हणजे डायरेक्ट आम्ही इथं आलो आणि एकंदरीत सगळी परिस्थिती पाहिली तर चांगल्या प्रकारे काम आम्हाला या ठिकाणी आढळून आलं। फक्त बाहेर म्हणजे ज्या ज्या सुविधा आहेत, मी त्यांना डॉक्टर साहेबांना आता सूचना केला की ज्या ज्या सुविधा आपण देतो, ज्या ज्या मेडिकल टेस्ट आपण या ठिकाणी करतो, ते जरा बाहेर जर लावलं दवाखान्याच्या तर ते येता जाणार लोकांना ते समजल आणि जास्तीत जास्त लोक आता सध्याला 30 ते 40 साधारणतः ॲव्हरेज आहे ओपीडीचा। तर आम्हाची अशी इच्छा आहे व साधारणतः 100+ ओपीडी या ठिकाणी झाली पाहिजे। जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा, या दवाखान्याचा लाभ घेतला पाहिजे। मी सुद्धा महानगरपालिकेच्या वतीने महापौर, उपमहापौर आणि सर्व नगरसेवकांच्या युतीच्या नगरसेवकांच्या वतीने विनंती करतो, जास्तीत जास्त या भागातील लोकांनी या दवाखान्याचा लाभ घ्यावा। आज आपल्या प्रभागातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना या ठिकाणी आपल्या वेताळा बाबा कामानीपाशी असून त्या ठिकाणी आज आपले नगर शहराचे उपमहापौर धनुभैया जाधव ते आज या ठिकाणी आले। मला त्यांनी फोन केला की आपल्याला तिथे जाऊन त्या हॉस्पिटलची व्हिजिट करायची आहे। तर अचानकपणे त्यांना आल्यामुळे आम्हाला वाटलं काही विस्कळीत कारभार या ठिकाणी पाहायला मिळेल, पण तसं नसून या ठिकाणी डॉक्टर साहेबांचं अतिशय उत्कृष्ट काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं। तरी मी सर्व प्रभाग क्रमांक 9च्या मायबाप जनतेला त्या ठिकाणी आव्हान करतो की आपले जे काही अडचणी व आपल्या हॉस्पिटलच्या ज्या काही समस्या असतील तर नक्कीच एक आपला हा दवाखाना आपल्यासाठी उपलब्ध आहे। तरी सर्वांनी या दवाखान्याचा व या सर्व्हिसेसचा लाभ घ्यावा ही विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। उपमहापौर साहेब आणि नगरसेवक साहेब आले होते। त्यांनी आज आपल्या हॉस्पिटलची पूर्ण पाहणी केली
त्यांना आपण सर्व माहिती दिलेली आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो, ज्या डेली OPD सर्व्हिसेस आहेत, जिथे आपण पेशंटच्या रुटीन तपासण्या वगैरे करतो. आपल्याकडे लॅबोरेटरी सर्व्हिसेस आणि मोफत औषध पुरवठा असतो. मग कोणकोणत्या सर्व्हिसेस अवेलेबल याचं आपण डिटेल सरांना दिलं आहे. तरी त्यांच्यामार्फत मी लोकांना पण कळवू इच्छितो की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना नालेगाव इथे आपण जरूर भेट द्यावी व तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार असेल त्याची आपल्याला माहिती द्यावी. ज्या सर्व्हिसेस आपल्याकडे प्रोव्हाइडेड आहेत आपण त्याचा पूर्ण लाभ घ्यावा अशी आमची इच्छा आहे. तर फ्री लॅब सर्व्हिसेस आणि औषधं हे भेटतील. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.